मुलांनो, स्वागत आहे तुमचं एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये बाप या इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील कवितेवर आपण प्रश्नोत्तरे सोडवणार आहोत. प्रथम पाहूया कवीबद्दल थोडी माहिती. या कवितेचे कवी आहेत इंद्रजित नारायण भालेराव. यांचा जन्म 1962 सालचा आहे. हे ग्रामीण जीवनाचे प्रत्येकारी चित्रण करणारे आजच्या पिढीतील कवी. त्यांच्या कवितांमधून माणूस आणि माती, माणूस आणि निसर्ग यांच्यातील नाते शोधण्याची धडपड व्यक्त होती. त्यांची प्रसिद्ध साहित्य आहेत पीक पाणी, आम्ही काबाडाचे धनी, कुळबिणीची कहाणी इत्यादी. व कविता संग्रह आहेत मिरची भाकर खाऊन रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या शेतकरी बापाच्या कष्टमय दरिद्री जीवनाचा परिचय कवींनी या कवितेत करून दिलेला आहे. शेतकरी जो साऱ्या जगाचा पोशिंदा आहे, तो किती कष्ट करतो हे या कवितेत त्यांनी सांगितले आहे. श्रमप्रतिष्ठेचे मूल्य या कवितेतून व्यक्त होते. आता प्रथम पाहूया शब्दार्थ. शब्दार्थ व टिपा. खोप, खोप म्हणजे झोपडी. हट, बोराटी, शेतातल्या झोपडीला लावण्यासाठी तयार केलेलं बोरीच्या काटेरी फांदीचं दार. त्याला झाप किंवा झोपाटा असंही म्हणतात. लेतो म्हणजे अंगावर घालतो. पाचट, उसाची वाळलेली पाती. पायी म्हणजे पायात. पोशिंदा म्हणजे पालन पोषण करणारा. चुल्हा म्हणजेच चूल. नेक्स्ट विल सी फिल इन द ब्लँक्स. गाळलेले शब्द लिहा. शेतामधी माझी खोपट तिला डॅश झाप. शेतामधी माझी खोपट तिला बोराटीची झाप. 2. लेतो अंगावर डॅश खातो मिरची भाकर. लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर. 3. डॅश त्याचाच का पायी त्यानं काय केलं पाप. याचं उत्तर आहे काटा त्याचाच का पायी. काटा त्याच्याच का पायी त्यानं काय केलं पाप. 4 आहे माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा डॅश. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. 5 आहे त्याच्या डॅश लिहिलेला रात दिस कामधंदा. त्याच्या भाडी लिहिलेला रात दिस कामधंदा. 6 वाक्य कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती डॅश. कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप. कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप. 7 वाक्य आहे डॅश घामाची काय चव सांगू तुला. पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलचे कंटेंट आवडल्या असल्यास किंवा तुम्हाला अजून काही डिफिकल्टी असल्यास तर जरूर कमेंट बॉक्समध्ये तसे कळवा. तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, कारण त्या व्हिडिओच्या मध्ये मी काही तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी सांगत असते. पूर्ण व्हिडिओ बघा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आता पाहूया प्रश्नोत्तरे. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. प्रश्न पहिला. कवीने उभ्या जगाचा पोशिंदा कोणाला म्हटले आहे. उत्तर आहे कवीने उभ्या जगाचा पोशिंदा शेतकरी बापाला म्हटले आहे. प्रश्न दुसरा. चूल पेटवण्याचे काम कोण करते.
याचं उत्तर आहे चूल पेटवण्याचे काम माय म्हणजेच आई करते. आई करते. प्रश्न तिसरा, शेतामधील झोपडीला कशाची झाप आहे? उत्तर, शेतामधील झोपडीला बोराटीची झाप आहे, म्हणजे बोरीच्या झाडाचा दरवाजा आहे. झाप म्हणजे दरवाजा. प्रश्न चौथा, जगाला साखर मिळवून देण्यासाठी बाप काय करतो? चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे, जगाला साखर मिळवून देण्यासाठी बाप उसाची पाचट काढतो, अंगावर चिंध्या पांघरतो व मिरची भाकर खाऊन जगतो. याचं उत्तर इन शॉर्ट असेल तर आपण एवढं पण लिहू शकतो की जगाला साखर मिळवून देण्यासाठी बाप उसाची पाचट काढतो. आता पाहूया लार्ज क्वेश्चन आन्सर्स. खालील प्रश्नाचे उत्तर 3 ते 4 वाक्यात लिहा. प्रश्न पहिला, कवीने कष्टकरी बापाचे वर्णन कसे केले आहे? मुलांनो, फक्त मराठी भाषेतीलच नाही तर तुम्हाला अजून कोणत्याही विषयावरील काही डिफिकल्टी असल्यास तसे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कळवू शकता. मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करीन. तुमच्या डिफिकल्टीज काय असतील, सायन्स, मॅथ्स, हिस्ट्री, जिओग्राफी, इन एनी सब्जेक्ट, यू कॅन राईट इन द कमेंट बॉक्स. आय विल हेल्प यू आउट. आता पाहूया मोठ्या प्रश्नाचं उत्तर. कवीने कष्टकरी बापाचे वर्णन कसे केले आहे? उत्तर, कष्टकरी बापाची बोराटीची झाप असलेली खोप शेतामध्ये आहे. बोराटीची झाप म्हणजेच बोरीच्या काटेरी झाडाचा दरवाजा असलेली खोप म्हणजे झोपडी शेतामध्ये आहे. जगाला गोड साखर मिळावी म्हणून तो शेतात राबतो, कष्ट करतो व स्वतः मिरची भाकर खातो. अंगावर चिंध्या म्हणजेच फाटकी वस्त्रे परिधान करतो. उसाची पाचट काढताना त्याच्या पायाला काटे टोचतात, म्हणजेच त्याच्या पायाला इजा होते. पुढे कवी विचारतो की शेतकरी बाप जो उभ्या जगाचा पोशिंदा आहे त्याच्याच भाळी म्हणजेच नशिबी दिवस रात्र कामधंदा कष्ट का? त्याला स्वतःसाठी भाकर बनविण्यासाठी लाकडेही फोडावी लागतात. कष्ट केल्यावर घाम गाळल्यावर त्याला कष्टाची मीठ भाकरीही गोड लागते. अशा प्रकारे कष्टकरी बापाचे वर्णन कवीने या कवितेत केले आहे. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. Do like, share and subscribe for more such videos. Share and support. Thank you.